नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस शेतीविषयी सल्ला या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत। आज आपण विशेष पूर्ण नियोजन हरभरा पीक लागवड संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। आपण मागील वर्षी आपण हरभरा पीक बघितले तर हरभरा पिकावर मर तसेच कॉलर रॉटचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे खूप कमी उत्पन्न मिळाले आहे। या वर्षी सुद्धा मागील वर्षीप्रमाणे परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे, त्यामुळे सोयाबीनवरती कॉलर रॉट किंवा मर रोग याचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे। त्याचा परिणाम हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो। हरभरा पेरणी ऑक्टोबर महिन्यातच झाली पाहिजे, म्हणजे होणे अपेक्षित आहे। त्या दृष्टीने बियाणे निवड असेल तसेच बियाण्याचे वाण निवड असेल याचे नियोजन करणे आवश्यक आहे। पेरणीसाठी बियाणे निवड आणि बीज प्रक्रिया पेरणी पूर्वीचे नियोजन हे खूप महत्त्वाचे आहे। हरभरा वाण निवड करत असताना दोन प्रकारचे असतात, एक टपोरे दाणे म्हणजेच आपण त्याला काबुली म्हणतो व लहान दाणे म्हणजेच आपण त्याला देशी वाण म्हणतो। आपल्याकडे उपलब्ध असलेले जमीन व पाणी यानुसार वाण निवड करावी। आपण हरभरा निवड करत असताना जमिनीचा प्रकार व पाण्याची उपलब्धता यानुसार वाण निवड करावी। आपण आता बारीक देशी वाण आहे त्याची जाती बघू। भारी जमिनीसाठी आणि दोन पाणी देणे शक्य असेल तर ह्या जाती पेराव्या। कोणत्या? फुले विक्रांत, फुले दिग्विजय, फुले विक्रम, PKV कनक हे वाण आपण घेऊ शकता। आता मध्यम जमिनीसाठी कोणते वाण? फुले विजय, जॅकी 9218, फुले राजविजय, फुले विश्वराज आणि फुले विक्रम हे वाण आपण देशी हरभऱ्याचे जाती घेऊ शकतो। किती? दोन पाणी देणे आवश्यक असण्यासाठी कोणत्या भारी जमिनीसाठी आहेत? फुले विक्रांत, फुले दिग्विजय, फुले विक्रम, PKV कनक। आणि मध्यम जमिनीसाठी कोणते आहेत? फुले विजय, जॅकी 9218, फुले राजविजय आणि फुले विश्वराज आणि फुले विक्रम। आता काबुली वाण म्हणजेच मोठा टपोरे दाणा पांढरा, काबुली वाण लागवड करत असताना भारी जमीन असणे आवश्यक आहे। तसेच अंतर थोडे जास्त ठेवावे, 45 × 15 सेंटीमीटर आपण शिफारस करतो। आणि त्याच्यातले आपण जर जाती पाहिल्या तर विराट, फुले कृपा, PKV2, PKV4 या वाणाची निवड करणे आवश्यक आहे। तुम्ही या वाणाची निवड करू शकता। आणि हलकी व ही झाले भारी जमीन। हलकी व भारी जमीन, भरड जमीन असेल तर हरभरा पेरणे टाळावे, त्यासाठी दुसरे पीक घ्यावे, लागवड करावी। आपण 45 × 10 सेंटीमीटर किंवा 30 × 15 सेंटीमीटर अशी पेरणी करावी। विक्रम व कनक या वाणासाठी विक्रम आणि कनक वाण, आपण विक्रम आणि कनक वाण कोणाचं पाहिलेलं आहे? हे देशी वाणाच, देशी हरभरा। ह्याच्यात स्पेसिंग म्हणजे दोन ओळीतलं अंतर हे थोडं जास्त अंतर ठेवलं आवश्यक आहे, कारण की तो त्याचा फुटवा जास्त होतो। आणि परंतु 60 सेंटीमीटर पेक्षा कमी ठेवायचे, 60 सेंटीमीटर पेक्षा जास्त ठेवायचे नाही। लागवड केल्यास 45 × 10 ते 15 सेंटीमीटर अंतर लागवड शिफारस चांगली आहे। आता आपण बियाण्याचे प्रमाण पाहू। काबुली म्हणजे टपोरे दाणे असलेले 100 किलो प्रति हेक्टरी। किती किलो हेक्टरी? 100 किलो। आणि एकरी पेरायचं असेल तर 35 ते 40 किलो प्रति एकरी वाण पेरायचे हरभरा काबुली वाण। आणि बारका देशी लहान हरभरा जे आहे ते 65 ते 75 किलो हेक्टरी आणि एकरी 25 ते 30 किलो। पण आता यावर्षी विशेष नियोजन पाहूया हरभऱ्याचं। यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे। अजून परतीचा पाऊस तर जास्त झाला तर याचा हरभरा पिकावर नक्कीच परिणाम आहे। तसेच सोयाबीन नंतर हरभरा पीक घेतले तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीनवर कॉलर रॉट तसेच चारकोल रॉट असेल याचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे, त्याचा सुद्धा हरभरा पिकावर परिणाम होऊ शकतो। मागील वर्षी झालेल्या जास्त पावसामुळे हरभरा पिकावर मर व कॉलर रॉट या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता। त्याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पेरणीपूर्वीच नियोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून मागील वर्षी सारखे नुकसान होणार नाही। पेरणीपूर्वी बियाण्याची उगम क्षमता बघणे व बीज प्रक्रिया करूनच बियाणे शेतात पेरावे। मर व कॉलर रॉट या दोन्ही रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे, तरच यावर आपण नियंत्रण करता येते। बीज प्रक्रियेसाठी
कार्बनडेन्झिम 25% प्लस मॅनकोजेब 50%, WS स्प्रिंट म्हणून येते ते 3 ग्रॅम प्रति किलो, किंवा नुसतं कार्बनडेन्झिम 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो असे फवारणी म्हणजे बीज प्रक्रिया केली तरी ह्याची चालते. शेवट आपण जर पाहिलं बीज प्रक्रिया तर थायमॉक्झिन 30 FS 5 ते 7 मिली प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणी करण्याच्या 1 तास अगोदर रायझोबियम जैविक खत 200 ते 250 ग्रॅम 10 किलो बियाण्यास लावून त्याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी व सावलीमध्ये वाळवून नंतर पेरणी करावी. पेरणी करत असताना किंवा नंतर ट्रायकोडर्मा वराईड एकरी 4 ते 5 लिटर किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून टाकावे किंवा स्प्रिंकलरच्या पाण्यातून सोडावे. मर व कॉलर रॉट या दोन्ही रोगाचे नियंत्रण होते. यासाठी प्रभावी बुरशीनाशक म्हणून ट्रायकोडर्मा वराईड काम करते, त्यामुळे त्याचा वापर करणे अधिक फायदेशीर आहे. हरभरा पिकामध्ये मर रोग व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्यासाठी बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे. वरील प्रमाणे बीज प्रक्रिया करावी व पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी ट्रायकोडर्मा वराईडची ड्रिचिंग करावी. पाण्यासोबत किंवा 10 ते 20 किलो ओली माती 10 ते 20 किलो किती ओली माती किंवा 50 किलो गांडूळ खत देऊन याच्यामध्ये 4 किलो किंवा 4 लिटर ट्रायकोडर्मा वराईडचे मिश्रण बनवून शेतामध्ये ओलावा असताना धुराळणी करावी. हे सर्व रोग येण्यापूर्वी करणे आवश्यक आहे. हरभरा पिकाला रासायनिक खत जास्त नाही दिले तरी चालते, परंतु 25-25-0 किंवा 20-40-20 नत्र स्फुरद पालाश प्रति किलो हेक्टरी याप्रमाणे खत देणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी 12-32-16 50 ते 60 किलो देणे आवश्यक आहे. DAP 50 ते 65 किलो प्रति एकर दिले तरी चालते. युरिया किंवा पोटॅश देण्याची गरज नाही. जर आपल्या जमिनीत अन्नद्रव्य कमतरता असेल तर सल्फर 10 किलो किंवा झिंक 5 किलो याचा वापर करू शकता. सल्फर व झिंकचा वापर केल्यास उत्पादनात नक्कीच भर पडते. हरभरा पिकाला जास्त पाणी देऊ नये, फक्त 2 पाणी द्यावेत. जास्त ओलावा असताना पेरणी करू नये. शेत व्यवस्थित सुकले की योग्य ओलावा असताना पेरणी करावी, खोल पेरणी करावी. तसेच पेरणीनंतर पहिली फवारणीच्या वेळी सूक्ष्म अन्नद्रव्ये वापर करावा. पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केल्यास फायदा होतो. तसेच शेंडे खोडणे सुद्धा महत्त्वाचे असते. कीड रोग व्यवस्थापन करण्याची शिफारस उपाययोजना कराव्यात. अशा प्रकारचे नियोजन केलेस नक्कीच उत्पन्नात वाढ होईल. धन्यवाद.